विकासाच्या नावाखाली झाडांवरती ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत कुऱ्हाड चालवण्याचं अनैतिक पाप जे आहे ते करण्यात आलंय. माझ्या पाठी तुम्ही बघू शकता. हे जे कांदळवन आहे हे अगदी विटावा खाडी जवळचं कांदळवन आहे. गेल्या खूप वर्षांपासून इथे झाडं लगत असं होती. इथे हिरवळ होती मोठ्या प्रमाणात. मात्र आता ठाणे महानगरपालिकेने हीच झाडं कापून त्यांच्यावरती हा जो रॅबिट बघताय तुम्ही, हा जो भराव आहे तो टाकलाय आणि एमआयडीसीला हा ठराव मंजूर करत ही जमीन जी आहे ती विकण्यात आली. आता असं म्हटलं जातं की इथे वेगवेगळे रूम उभारण्यात येणार आहेत, वेगवेगळे एमआयडीसी कडून काहीसे कॅम्प उभारण्यात येणार आहेत. मात्र अशा पर्यावरण दिनी आपण आज इथे आलोय. मात्र अशा दिवशी देखील ह्या इथे बघाल तर तुम्ही आतमधल्या साईडमध्ये कुठेतरी झाडांची कत्तल सुरू असणार आहे आणि झाडांची जी कत्तल केली जाते ती झाडं सगळी खाडीत टाकली जातात. तोच खाडीतून त्या खाडीद्वारे ती झाडांचा जो घन कचरा आहे तो महानगरपालिकेच्या हद्दीतून नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत जातो. पर्यावरण प्रेमींनी या संदर्भात भरपूर निषेध व्यक्त केलाय, संताप व्यक्त केलाय. अशा स्थितीत सुद्धा महानगरपालिकेची डोळेझाक वृत्ती ही कायम आहे. माझ्याकडे तुम्ही बघाल तर कांदळवन हे गेल्या खूप वर्षांपासून आहे. ती जी झाडांची तुम्ही बॉर्डर बघताय तीच हिरवळ इथे देखील होती. इथे मोठ्या प्रमाणात झाडं होती, वेगवेगळ्या जंगली झाडांचा जो वृक्ष होती ती इथे होती. मात्र आता महानगरपालिकेने केलेल्या झाड हटाव या मोहिमेमुळे पर्यावरण प्रेमींमध्ये असंतोष निर्माण झालाय. आता या संदर्भात महापालिकेकडे त्यांनी पत्र देखील दिलं आहे. महापालिकेकडे झाडं कापू नका असं पर्यावरण प्रेमींनी आता कुठेतरी निर्धार केलाय. मात्र महानगरपालिकेने त्या निर्धाराकडे देखील डोळेझाक वृत्ती कायम ठेवली आहे. मी सोहम शिर्के, आपला महानगर ठाणे.